तर यानंतरची बातमी आहे राजापूरमधून। शिवसेनेचं राजापूर इथे शक्ती प्रदर्शन आहे। शिवसंकल्प अभियानाचा राजापूरमधून शुभारंभ होणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत या शिवसंकल्प अभियानातून घोषणा होणार का अशी जोरदार चर्चा देखील रंगली आहे। किरण सामंत यांच्या संभाव्य उमेदवारीची घोषणा होणार का याची देखील उत्सुकता लागून राहिलेली आहे। राजापूर येथे शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार आहे। सिंधुदुर्गमधून हजारो कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। शिवसेनेचं राजापूर इथे शक्ती प्रदर्शन होणार आहे। शिवसंकल्प अभियानाचा राजापूरमधून शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत घोषणा होणार का अशी जोरदार चर्चा आता रंगू लागलेली आहे। सोबतच किरण सामंत यांच्या संभाव्य उमेदवारीची घोषणा होणार का याची देखील उत्सुकता लागून राहिलेली आहे। शिवसेना सोमवारी म्हणजे आज राजापूर इथे शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि या शक्ती प्रदर्शनासाठी सिंधुदुर्गमधून हजारो कार्यकर्ते या सभेसाठी सहभागी होणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगीकर। सुरेश, शिवसंकल्प अभियानाला राजापूरमधून सुरुवात होते, कशा पद्धतीने तिथे तयारी करण्यात आलेली आहे? मिशन 48 अंतर्गत शिवसंकल्प अभियान ध्येय भगवा महाराष्ट्रात याचा कार्यकर्ता मेळावा आहे आणि या शिवसंकल्प अभियानाचा जो शुभारंभ आहे तो कोकणातून होतोय आणि तो कोकणातून रत्नागिरी राजापूर येथून होतोय आणि या राजापूरच्या या मैदानावर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। विशेष म्हणजे सध्या रत्नागिरी आणि लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दावे प्रतिदावे होत असताना या मेळावा जो होतोय याचा मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झालंय। विशेष म्हणजे हा जो राजापूर मतदारसंघ आहे हा उद्धव ठाकरे चे आमदार राजन साळवी यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच ठिकाणी हा जो मेळावा आहे तो होतोय। त्यामुळे विशेष लक्ष या मेळाव्यात होते आणि विशेष करून आज मुख्यमंत्री जो उमेदवार आहे तो जाहीर करतात का हे पाहावं लागेल। त्याचबरोबर कोकणसाठी विशेष काय पॅकेज मिळेल हेही पाहणं औत्सुक्याचं ठरेल। जी जी सुरेश, यापूर्वी देखील या विषयावरती म्हणजे किरण सामंत की रवींद्र चव्हाण असा सवाल उपस्थित झाला होता। आता देखील किरण सामंत यांच्या उमेदवारीची घोषणा होणार का याची उत्सुकता आहे, याबद्दल काही माहिती आहे का? हा, निश्चितच या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा हा रत्नागिरी हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यातच हा शिवसंकल्प अभियान आहे त्याचा शुभारंभ होतोय आणि याला मुख्यमंत्री येत आहेत आणि उदय सामंत यांनी किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपली ताकद लावलेली आहे आणि याचमुळे आजचा जो मेळावा आहे या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किरण सामंत यांचं नाव जाहीर करतात का हे पाहावं लागेल। जी जी, धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। शिवसंकल्प अभियानाचा राजापूरमधून शुभारंभ होणार आहे।